तर तू भगवान आहेस आणि भगवंताला ओढ, भगवंताला माया, भगवंताला प्रेम, अरे या गोष्टी तुला काय करायचे उद्धवा कृष्णा? अरे देवाला अख्खं जग समान दिसलं पाहिजे, तू देव आहेस. कृष्णाने सांगितलं उद्धवा, हे बोलणं एवढं सोपं आहे, हे बोलणं एवढं सोपं आहे, पण याला आचरणात उतरणं याच्यापेक्षा 1000 पटीने अवघड आहे. का उद्धवा? मी अनेक ठिकाणी फिरलोय, मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे, मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे, पण जे प्रेम मला गोकुळामध्ये प्राप्त झाले ना, माझ्या कुठल्याही आयुष्यामध्ये किंवा माझ्या कुठल्याही जन्मामध्ये मला त्या प्रेमाची प्राप्ती झाली नाहीये. मग उद्धव म्हणायला लागला, देवा एवढं जर प्रेम आहे तर तुम्ही जावा ना मग तुमच्या गोकुळात. तुम्ही इथं का थांबलात? अरे 5 वर्ष ओलांडून गेली तुम्ही मथुरेला येऊन, तुम्ही इथे कशासाठी थांबलात? तुम्ही जा आणि तुमच्या गोकुळवासियांना भेटून या. एवढं बोलल्याच्या नंतर कृष्णाने सांगितलं, उद्धवा अरे जा म्हणून सांगण्यासाठी मला ते काही समजत नाही का? मी जायला तयार आहे उद्धवा, पण एक गोष्ट ऐक, मी एकदा गेले आणि एकदा परत आलोय तर त्या गोकुळची आणि त्या गवळणीची ती अवस्था झाली होती, आणि मी जर पुन्हा त्या गोकुळामध्ये गेलो ना तर मला परत येऊ देणार नाही. हा बोल कोणी दिला होता? देव गोकुळ सोडून जायला तयार नव्हते, पण नारदाची स्वारी आली. अनेकदा नारायण नारायण म्हणत नारद आलेले. नारायण श्रीमद नारायण नारायण
नारद मुनी बाल वेशामध्ये कृष्ण असताना कृष्णाला भेटले आणि भेटल्याच्या नंतर कृष्णाला नारदांनी सांगितलं, कृष्णा, अरे तू दही दूध तुपलोणी खाण्यासाठी आलेला नाहीस किंवा गवळणीचा छेड करण्यासाठी आलेला नाहीस किंवा तू आई वडिलांची इच्छा परिपूर्ण करून याच ठिकाणी राहण्यासाठी आलेला नाहीस, तर तुझं काम काय? यदा यदा धर्माचं रक्षण करण्यासाठी तुझा अवतार झालेला आहे. तू इथं गोकुळात फिरायला आलेला नाहीस. कोण सांगतोय? कृष्ण बोलायला लागले कोणाला? उद्धवाला. आवाज थोडा कमी ठेवा, आवाज बसला. उद्धव म्हणायला लागला, तुझं जर गोपीवर आणि त्या गोकुळावर एवढं प्रेम असेल तर देवा तुम्ही स्वतः जावा. जावा म्हटल्याच्या नंतर कृष्णाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा ऐक म्हणले, माझं जे कार्य मला नारदांनी सांगितलेले आणि त्या नारदाच्या उपदेशामुळे मी गोकुळचा त्याग करून मथुरेला आलेलो आहे. मला नरकासुरासारखे अनेक राक्षसांचा वध करायचा आहे पुढे चालून, म्हणून मला जाता येत नाही. मग उद्धवाने सांगितलं, जर तुला जाता येत नाही असं जर तुझं म्हणणं असेल तर मला सांग, याच्यात काही मार्ग आहे का? याच्यात काही मार्ग आहे का म्हटल्याच्या नंतर भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं, कन्हैया, म्हणायला लागला उद्धवा, असं कर म्हणे, मी तुला पाठवतो आणि तू त्या गोकुळामध्ये जा आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर माझी आई कशी आहे, गोपिका कशी आहेत, गवळणी कशी आहेत, माझा पिता कसा आहे, माझे गोप गाई का सुखात आहेत का दुखात आहेत, ही गोष्ट विचारून ये म्हटल्याच्या नंतर उद्धवाला आनंद वाटला आणि उद्धव निघालेला आहे. उद्धव निघालेले आहे आणि उद्धव निघाल्याच्या नंतर उद्धव आता रथावरती बसलेला आहे. उद्धव रथावरती बसल्याच्या नंतर कन्हैयाने सांगितलं, अरे थांब 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 उद्धवा थांब. उद्धवाने सांगितलं, काय? हे विसरायची सवय त्या काळापासून आहे बघा माणसाला. तुम्ही कितीही काहीही लक्षात कितीही घ्या, तुम्ही एखादी यादी करून घ्या, यादी 100% काही ना काही घरी विसरून राहते. आणि जे महत्वाचं राहते ते विसरून राहते. तुमच्याकडे येळवस करतात का? येळवस करतात? येळवशीला दूध उतू घालतात का? आंबील काय उतू घालतात? दूध घालतात. दूध उतू घालतात. तुम्ही येळवशीच्या दिवशी संपूर्ण रातभर जरी बांधून घेतला, आता 11वं वर्ष आहे, आमचं दुधाची सुरुवाती घरी विसरून राहते. का तर घाई असते. काय असते? घाई असते, घाई. हा
एक मावशी काय केली म्हणा, असंच माहेरला जायचं घाई घाई झालं म्हणली म्हणा, आज आता गाता पूजा आहे, सकाळी काल्याचं कीर्तन आहे म्हणून लवकर 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 निघायला गेली. आणि तिच्याकडे 2-3 लेकरं असल्यामुळं मग 2-3 लेकरं असल्यामुळं त्याला घाईघाईमध्ये काय केली, 2 लेकराला व्यवस्थित कपडे लेवली, एकाला लेवायला तिला आठवण नाही. ती तसंच लेकराला घेऊन आली. इथं आल्याच्या नंतर माहेरमध्ये सोडली. लेकराला काही चलताच आहे ना 2 पायावर, एकाच पायावर उड्या मारायला. आता लक्ष द्यावं का नाही, एका पायावर लेकरू उड्या मारल्यावर, एका पायावर उड्या मारायला तरी काय मावशी बघायलाच तयार नाही. तिची आई हुशार होती. आई म्हणली पप्या बिमार झालाय, डॉक्टरकडे नी. तर डॉक्टर तर बघाव, डॉक्टरही बघत नाहीत महाराज. सगळे तपासण्या झाल्यावर आपल्याला विचारतात पुन्हा काय झालंय म्हणून. डॉक्टरकडे नेलो, डॉक्टरलाही कळणार गेलं बाबा लईच मुलगा बिमार आहे, लईच मुलगा बिमार आहे म्हणून त्याला नांदेडला न्यावा म्हणले. नांदेडला नेण्यासाठी जेव्हा गाडी केली तेव्हा ताण लागली, खाली उतरली. उतरल्यावर एक शेतकरी होता, उतर पकडलेला होता. त्याला विचारलं मावशी काय झालं एवढं परेशान आहेस? ते म्हणले दादा मोठ्या मोठ्या डॉक्टरला बिमारी कळाल नाही, तुला कळते काय? ते म्हणले बाई काय झालं सांग की. घरी माझं लेकरू 2 पायावर चलत होतं, आता एकाच पायावर चाललं म्हणली. त्या शेतकऱ्याने चांगलं बघलो तर त्या मावशीनं घाई घाईमध्ये 2ही पाय एकातच टाकले. आता 2 पाय एकात टाकल्यावर चलल का महाराज? चलत नाही. तसं या उद्धवाला घाई झाली होती. उद्धवाला कुठं जायची घाई झाली होती. एवढी घाई झाली, एवढी घाई झाली, मला सांगा अशा घाईमध्ये निघाला. घाईमध्ये निघाला बरोबर आहे, पण याला कोणी गोकुळातलं ओळख नाही, याला कोणी बोलणार नाही. याची गोकुळातल्या लोकांची कधी गाठभेट झाली नाही. देवाला प्रश्न पडला, हा जर घाईघाईत गेला तर याला कोण ओळखेल? मग कृष्णाने सांगितलं उद्धवा अरे थांब म्हणलं, थोडंसं थांब. आणि त्याने थांबलं. थांबल्याच्या नंतर कृष्णाच्या खांद्यावर जी एक घोंगडी होती, कृष्णाने ती घोंगडी त्या उद्धवाला देऊन टाकली. आणि उद्धवाला दिल्याच्या नंतर आणि जे डोक्यावर लावलेला पिसारा होता ना, पिसारा म्हणजे मोराचं पंख. हे मोराचं पंख का असते? कृष्णाच्या डोक्यावरती मोराचं पंख का असते त्याचा एक वेगळा इतिहास आहे. जाऊ दे, आपल्याकडे टाइम नाही, 10-20 मिनिटं आपल्याकडे टाइम नाही. ते मोराचा पिसारा आहे ना, ते मोराचा पिसारा काढला आणि मोराचा पिसारा काढून उद्धवाच्या माथ्यावरती लावला. आता पिसारा माथ्यावर लावलाय, खांद्यावर घोंगडी दिली आणि उद्धव निघाले. उद्धवजी निघाले आणि निघाल्याच्या नंतर आता रथावरती बसून उद्धव जेव्हा निघाले, जे 27 प्रकारचे गोपाळ होते ना, 27 प्रकारचे गोपाळ, ते अख्खे 27 प्रकारचे गोपाळ कृष्णाने येते वेळेस असं सांगितलं होतं गोकुळातल्या लोकांना. कृष्णाने असं सांगितलं होतं त्यांच्या आईला, गोपीला आणि गोपाळाला, अरे मी चालोय पण तुम्ही रडू नका, तुम्ही दुःख करू नका. कारण का मी गेल्याच्या नंतर लगेच 1 दिवस थांबणार आहे आणि 3ऱ्या दिवशी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो परवा दिवशी, मी लगेच परवा दिवशी येणार आहे म्हटलं. आता परवा दिवशी येणार आहे म्हणून त्या काळपासून आताही म्हणतात बघा, जाऊन म्हणतात का नाही का, म्हणणार तुमच्याकडे म्हणते तर येतात का खरं खरं दुसऱ्या दिवशी? कोणीच येत नाही, पण असं म्हणायची पद्धत आहे. एखादी बायलेक असेल, कोणी जावाई असेल, कोणी असेल, का म्हणतात जाऊन येतो. ते 6-6 महिने येणार पण म्हणतात जाऊन येतो, कारण गेल्यावर याची गॅरंटीच राहीना. एवढंच बोलणं खरं होय म्हणून जाऊन येतो म्हणायची पद्धत आहे. उद्धव निघाला जाऊन येतो म्हणून जे कृष्ण गोपिकांना सांगितला होता, थोडं त्यांचं चिंतन आहे का? जे गोपाळ आहेत ना, गोपाळ, ते
गोपाळाने एकाही दिवशी एकही काम केलं नाही, कारण त्यांचा विश्वास एवढाच होता, कृष्णाने आम्हाला सांगितलंय जाऊन येतो, आज जातो, उद्या राहतो आणि परवा दिवशी परत येतो. एवढ्याच शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्याच्या नंतर परिणाम असा झाला, 5 वर्ष लोटून गेली पण आले नाही. हे गोपाळ वाट पाहत होते आणि सर्व गोपाळ फक्त याचे आणि या मथुरेच्या वाटेकडे आपला चेहरा करायचा आणि पाहत राहायचे की माझा गोपाळ येणार आहे, माझा गोपाळ येणार आहे, माझा गोपाळ येणार आहे. ज्याप्रमाणे एक आई एखाद्या बायलिकीची वाट पाहावी, त्याप्रमाणे अख्खे गोपाळ एकत्र बसायचे आणि देवाची वाट पाहायची. का देव येतो म्हणालाय, देव येतो म्हणालाय. मग आजचा दिवस गेला, जे ठरवलेला दिवस होता तोही गेला. मग गोपाळाने विचार करायचा, इथून पुढं परवाला देव येणार आहे, इथून पुढं परवाला देव येणार आहे. आता ऐका, पाहता पाहता उद्धवाचा रस धाड 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 करत येत आला. आल्याच्या नंतर जेव्हा गोपाळाने पाहिलं आणि गोपाळाने पाहिल्याच्या नंतर अख्ख्या गोपाळाने त्या उद्धवाच्याच रथाला कृष्णाचा रथ आहे असं समजलं आणि वेढा घातला आणि अख्खे गोपाळ आनंदामध्ये नाचू लागले. आणि गोपाळ म्हणू लागले, आयो रे आयो मेरो नंदलालो, आयो रे आयो मेरो नंदलालो, आयो रे बस टाइम नाही. आनंद झाला. आजी तुम्हाला विचारतो, आनंद कसला झाला? आपल्या गावात सप्ताह चालू आहे आणि सप्त्याला नातू आला. दोन्ही नातू बाहेरच राहत होते, म्हणजे मुलाचे मुलंही बाहेरच राहत होते आणि मुलीचे मुलंही बाहेरच राहत होते. दोन्ही नातू आज तुमच्या घरी आले. मला एक सांगा, कोणत्या नातूला पाहिल्याच्या नंतर आनंद जास्त होते?
राधे राधे म्हणा. राधे राधे, जोशी जोशी. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. बस बस, आता ऐका. मी काय विचारलो तुम्हाला? दोन्ही नातू तुमचेच आहेत. एक नातू आहे लेकीचा आणि एक नातू आहे लोकाचा. कोणत्या नातूला पाहिल्याच्या नंतर खरं आनंद होते बरं जास्त? हा हा, लेकीच्या. बरोबर आहे. हा, असं खरं सांगलं की बरं राहते. हा, लेकीच्या लेकराला पाहिल्यावर आनंद होते का? हे दररोज पाहून 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 डोळ्याला ईट आलेली राहते. बरोबर आहे. हा, हे आजीची चंची बी खाली ठेवणार. हा, हे आईला मागणार पैसे. आईला म्हणत आजी 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 आजी. हो का, सुरूच आहे कार्यक्रम इकडं. मागायचा कार्यक्रम इकडे चालूच आहे. मागतात ना. पण खरंच हो का, माझी आजी राहू द्या किंवा माझी बी आई राहू द्या, खरं प्रेम लेकीच्याच लेकरावर असते. असते. आता ऐका, खरं प्रेम कोणावर होतं? यांचं कृष्णावर होतं. कोणावर होतं? कृष्णावर होतं. पण जसं लोकाच्या लेकराला पाहिल्याच्या नंतर आजीला जरा खराबच तोंड करते, मला तिखट लागले असतात. हा, तसं आजी तोंड खराब करावं, तसं उद्धव आणि त्या रथातून खाली उतरल्या उतरल्या अख्ख्या गोपाळांचा चेहरा उतरून गेला. आणि गोपाळ म्हणायला लागले, अरे आम्हाला पायाचं होतं एकाला आणि दिसून आलं एकटं. सासूर नंबर 1चं जेवायला केलं. असं नंबर 1चं. पुण्याहून जावा येणार आहेत, पुण्याहून जावा येणार आहेत. कशाला? जेवायला नाही, सप्त्याला. पुण्याहून येणार आहेत, लेक आली. उद्या पुण्याहून येणार आहेत, लेक आली. उद्या पुण्या. सासूबाई एवढी खुश. पण असं झालं, जावा येईना गेला, जावायाचा भाऊ आला. पप्पी बोंबलं बसलं. 10 वर्ष झालं लग्नाला, तुला अजून कळत नाही? संग घेऊन यायला असंच होते ना. असं झालंय का कोणाच्या दिल्यापैकी? नाही कोणी पुण्याला बाहेर कोणी नाही वाटते की? बरं असलं तरी इथले सोडून. हा, तसं उद्धव आणि खाली उतरलं रथाच्या. आणि उद्धव खाली उतरल्याच्या नंतर सगळे गोपाळ नाराज झाले. गोपाळ नाराज झाले. आणि नाराज झाल्याच्या नंतर त्या उद्धवाला पहिला प्रश्न विचारला, उद्धवा तू का आलास? उद्धवा तू का आलास? पेढ्या म्हणायला लागला, वा कन्हैया वा. अरे तू राजा झालास, तू श्रीमंत झालास, तुझ्याकडे आता सत्ता आली, तुझ्याकडे आता संपत्ती आली. त्याच्यामुळं तुला गवळ्याची ताक पिणारी पोरं तुझ्या नजरेला दिसत नाही. एक सांगू का? माणूस किती श्रीमंत असावा, ऐका, माणूस किती सुंदर असावा, माणसाच्या कडे कितीही संपत्ती असावी, पण तिन्ही गोष्टी असून माणसात फक्त घमांड नसावी. काय नसावी? हा, अभिमान नसावा. बरं काय? पण पेंड्या सुद्धा म्हणायला लागला, देवा तू अभिमानी झालास. अरे तुला बारीक गोपाळ आता विसरलास. हा, बरेच मित्र असेच राहतात. हा, काही काही मित्र जे एका वर्गामध्ये असतात ना, काही जणांचं नशीब चांगलं असते, ते शिकतानाही ओरिजिनल शिकतात. जे चांगलं शिकलं ते नोकरी लागले. आणि आमच्यासारखे येडे मागच्या बेंचवर बसून बेंचवाजी ते शिकणार काही ना, ते शिकणार तर दुसऱ्याला शिकू देणार. असले नापास झालेले जेव्हा भेटतात, पास झाले त्याला गाडीचा धुरळा उडीत निघून जाईल, पण याला गाडी उभा करणार, याला गाडी उभा करत नाही. तसं कोण यांच्या मनामध्ये आलं, गोपाळांच्या मनात गोपाळांच्या आलं,
आणि उद्धवाला बोलायला लागले, वा अरे लय शहाणा झालाय म्हणले, आमचा बालपणीचा मित्र आहे, आम्हाला विसरलाय आणि तुला पाठवून दिलाय. तुला म्हणल्या म्हणल्या याला काय होतं, अभिमान होता. याला काय होते, अभिमान होता. अभिमान कोणाला, ज्ञानाचा अभिमान होता उद्धवाला. माझ्या इतका ज्ञानी कोणी नाही, माझ्या इतका ज्ञानी कोणी नाही, माझ्या इतका शहाणा कोणी नाही. हा अभिमान देवाला घालवायचा होता, म्हणून याला इकडं मथुरेला पाठवून गोकुळाला पाठवून दिलं होतं. आणि गोकुळाला पाठवून दिल्याच्या नंतर यांचा अभिमान गेलेला आहे. आणि अभिमान गेल्याच्या नंतर गोपाळांचं दर्शन झालं. गोपाळांचं दर्शन झाल्या झाल्या लगेच गोपाळांचं दर्शन झाल्या झाल्या या उद्धवाचा निम्मा अभिमान निघून गेला. अभिमान निम्मा निघून गेला. आणि याला ज्ञान सांगायचा प्रयत्न केला, पण गोपाळाने काय केली, एक चाल खेळली याच्यासोबत. गोपाळाला हा भेटला आणि गोपाळाला हा भेटल्याच्या नंतर उद्धव विचारतो गोपाळांना, उद्धव गोपाळाला विचारतो, अरे ऐक म्हणले, जिथे यशोदा माता राहते ना, माता ते यशोदा माता जिथं राहते ते घर मला दाखव. का, त्या यशोदा मातेचं घर म्हणजे माझं आहे. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो एकदा सर्वांनी मनावर बघू. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. इलाके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल 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 मेरो है. कोण म्हणायला लागलाय, उद्धव म्हणतो. कोणाला, गोपाळाला बोलायला लागलाय बरं काय. हा,
गोपाळाला बोलायला लागला, उद्धव अरे जिथं माझा गोविंद राहत होता, म्हणजे जिथं देव राहत होता, माझा मित्र राहत होता, ते घर मला दाखव. ऐका, घर कसं दाखवलंय का? आपण कसं दाखवतो घर? आपण एखाद्याच्या घराचा जर पत्ता सांगायचा असेल तर कोण्या पद्धतीनं सांगतो पत्ता? याच्या बाजूला बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या बाजूला घर आहे. आता ऐका, थोडंच ऐका बरं काय, शेवटचं वर्म आहे भागवतातलं. घराचा पत्ता विचारल्याच्या नंतर गोपाळाने उद्धवाला घराचा पत्ता सांगितलाय. अरे इथून पाणी वाहते म्हणले, गावच्या बाहेर पाणी वाहते, या नाल्याच्या संगतीने जा. हा नाला जिथे जाऊन थांबलाय तू समज की तेच नंदाचं घर आहे, तेच यशोदा माता आहे आणि तिथंच गोपाळ कृष्ण जन्माला आलेलं आहे. आता ऐका, यशोदा माता आणि कन्हैया आणि नंद राजा, जाऊ जाऊ, हा नाताला घेऊन या. कन्हैया गेलेल्या दिवसापासून यशोदा माता एवढी रडत होती, एवढी रडत होती का तिच्या डोळ्यातल्या, दोन्ही डोळ्यातल्या अश्रूने, हलका हलका, दोन्ही डोळ्यातल्या अश्रूने लेकराच्या आठवणीमध्ये नाला तयार झाला होता. कशाचा? अश्रूचा नाला तयार झाला होता. आणि त्या नाल्याने जेव्हा उद्धव यशोदे मातेपाशी गेला, ऐका, तेव्हा यशोदा माता या मंगलला पाहिली होती. आणि मंगलला पाहिल्याच्या नंतर यशोदा माता त्या मंगलला म्हणत होती, अरे मंगल, अरे मंगल, मंगल चुप जा बेटा, चुप जा, चुप जा बेटा, मंगल, मंगल चुप जा बेटा, मेरा कन्हैया सोया हुआ है, चुप जा बेटा, अभी अभी खा के वो सो गया है और वो जागेगा ना तो मुझे बहुत सताएगा रे, चुप चुप चुप. याला आईचं प्रेम म्हणतात. लेकरू जाऊन किती दिवस झालं होतं? 5 वर्ष झालं होतं, 5 वर्ष. पण आई म्हणते माझं लेकरू पाळण्यात झोपलंय. मंगल जोऱ्यात बोलू नकोस. आपण म्हणतो ना प्रेम आहे, पतीचं पतीवर असेल, पत्नीचं पतीवर असेल, आईचं मुलावर असेल, याला प्रेम म्हणत नाही. प्रेमाची व्याख्या काय सांगतो एका मिनिटात ऐका. प्रेम सांगता, प्रेम अनुभव चित्ता चित्त जाणे. तो का जे माणसं म्हणतात ना आपल्या व्यवहारामध्ये, जगात प्रेम फक्त एकच माणूस करतोय. तुम्हाला एक झलक सांगतोय. एका पुरुषावर 3 जण प्रेम करतात. किती जण प्रेम करतात? 3 जण करतात. हा, पण 3च्या प्रेमामध्ये दरी आसमानचा फरक आहे.
पती पत्नीवर प्रेम करतो किंवा पत्नी पतीवर प्रेम करतो ते रूप पाहून, एक मित्र दुसऱ्यावर प्रेम करतो ते गुण पाहून. पण जगात अशी एकच जात आहे, ती प्रेम करते ना रूप पाहून ना गुण पाहून, तिला आई म्हणतात. तिला काय म्हणतात? आई म्हणतात. आई. त्या आईने जेव्हा उद्धवाला पाहिलं आणि ती बाणावर नव्हती, थोड्या वेळाने ती बाणावर आली. बाणावर आल्याच्या नंतर लगेच उद्धवाला विचारते, उद्धवा तू आलास? आलास उद्धवा? अरे काही माझ्या लेकराचा तू संकेत घेऊन आलास काय? माझ्या बाळाने तुला काही सांगितलंय का? आईचं अंतःकरण लडबडलेलं आहे. का? आई कशी आहे? 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. संकट तुझला आले पदराला बांधून रे. संकट तुझला आले पदराला बांधून रे. कसं असते, प्रत्येक पुरुषावर जेव्हा बहीण प्रेम करते ना, तेव्हा ती डोळे उघडे ठेवून प्रेम करते. जेव्हा बहीण प्रेम करते तेव्हा डोळे उघडे ठेवून करते, आणि जेव्हा बायको प्रेम करते तेव्हा एवढाले डोळे काढून करते. एवढाले डोळे काढून करते. पण डोळ्याने एकदा बाळ पाहिलाय, स्वतःचे डोळे झापेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. म्हणून असं म्हटलंय, फुलात फुल जाईचे जगात प्रेम सासूबाईचे. नाही का? चुकलं का माझं? असंच म्हणतात ना, फुलात फुल जाईचे जगात प्रेम आत्या बाईचे. 56 आलं तिला म्हणत नाहीत महाराज. जगात प्रेम
आईचे. कोणाचं प्रेम आहे जगात? आईचं प्रेम आहे. तुझ्या मूर्तीवाणी जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई माझ्या उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई माझ्या उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझ्या उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिरणार नाही. राधे 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 राधे. ऐका जगतामध्ये कोण कोणासाठी रडते असा जर विचार केला तर फक्त आणि फक्त एक आईच आहे, ती बाळासाठी रडते. ती बाळासाठी रडते. अन्यथा कोणीच कोणासाठी रडत नाही. हे सगळे फुगिरे आहेत बाकीचे. हे झेंडूबाम टाकू टाकू रडायचे नाटकं करतात बरं काय. हे कोणीच रडत नाही. कोणासाठी? आई आहे. आई रडत असताना त्या यशोदा मातेचा डोळ्यातले अश्रू आहेत. जेव्हा ते नाला व्हायला लागला, अरे त्या नाल्यातलं पाणी या उद्धवाने पाहिलं आणि उद्धवाचा अभिमान घडून गेला. उद्धव आत गेले. आता मला वेळ नाही, थोडक्यामध्ये सांगून मला पुढे चालायचं आहे. ऐका झालं बरं का. आता फक्त अर्धा तास राहिलाय. आई रडायला लागली. उद्धवाला समजलं कृष्णाचं प्रेम गोकुळावरती काय आहे. आता ऐका. त्या मंगलाने काय केलं, त्याचा हात पकडला उद्धवाचा आणि पित्याकडे नेलं. जेव्हा पित्याकडे नेलं, पित्याकडे नेल्याच्या नंतर
म्हणजे नंदराजाकडे जेव्हा नेलं याला, ऐका बरं काय, ऐका संकेत कसे असतात. संकेत जेव्हा या सुद्धा जेव्हा उद्धवाला नंदराजाकडे नेलं, नंदराजाकडे नेल्या नंदराजाने सांगितलं 100% माझ्या कृष्ण आलेला आहे, किंवा माझा कृष्ण काहीतरी देऊन कुणाला तरी पाठवलाय. हे कशावरून समजलं? ओ ताई, संपलं इकडे बघा. अहो काय येणारे येतात, बसणारे बसत्यात. आता उद्या 50,000 देतो म्हणलं तरी मी येईना. हा त्याच काय, आता उद्या दुसरं गाव आहे. थोडा ऐका. घरावर कावळा बसल्यावर सोयरा येते का सोयरा मरते? घरावर बसलेला कावळा सोयरा आला म्हणून सांगते का सोयरा गेला म्हणून सांगते? आलाय म्हणून सांगते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्याकडे मोबाईल आहे का? कावळ्याकडे मोबाईल आहे का? नाही. पण ते सत्य आहे. ते काय सत्य आहे. बरं बरं, पुढे येऊन बसा की. या पुढे, इकडे या. संपलं या. ऐका, जांभळी येते ना, जांभळी येते. जांभळी आल्या माणसाला असं फ्रेश वाटते का? एकदम आहा क्या बात हो गई असं वाटते का? आंघोळ केल्यासारखं मोकळं वाटते का? वाटत नाही. कसा येते? आळस येते. बया बया कव्वा बंद करते की बया बया. गात्याला 2 तास बसल्या, आता ह्याच्या पुढं 2 तास, पुन्हा अजून महाराज खपणार आहे त्याच्या पुढं 2 तास. एवढे कसं बसाव असं वाटते ना. खरंच अवघड राहते का? मला गाडीवर यायला कंप्लीट 2 तास लागतात, आणि इथं 3 तास, पुन्हा घरी जाताना 2 तास. 3 आणि 2 7, 7 आणि 2 11 तास झाली. का चुकलं गणी? नाही. 7 तास बसणं एवढं सोपं नाही महाराज. तसं प्रत्येकाला तकलीफ असते. जांभळी आल्या समजते. तिनं एकतर म्हणते आता ऐकायची कॅपॅसिटी संपली, उठ. नाही गेलं तर भूक लागली, राम मंदिराकडे चल. 2च गोष्टी सांगते. बरं झालं तुम्ही जेवण करून आले, आनंद झाला, आता काही टेन्शन नाही. हा पण आपली वेळ संपत आली. तसं त्या नंदराजाच्या घरामध्ये उद्धव गेल्या नंदराजाची जी त्या उद्धवाच्या अंगावर जी घोंगडी होती ना, घोंगडी, त्या घोंगडीनं संकेत दिलं, आणि उद्धवाला नंदराजाने 1 रात्र ठेवून घेतलं. म्हणून कधी बी सोयऱ्याला 1 रात्र ठेवून घेवाव. बरं का? इथं कोणी सोयरे नाहीत बाजूला ऐकायचे? जावाय ते येते त्या पिरियडमध्ये आल्यात काय? बरं तुम्हाला सगळ्याला सांगून, बरं तुम्हाला इशारा बी. बरं बायले की किती अवघड, थोडंसं हातवर करा बघा, थोडंसं. आले नाहीत का? मग आले नाहीत. बायले की आले नाहीत, मी सोयरी आले नाही. तुम्ही खोटं बोला नाही. हां, सोयऱ्याला एक संकेत आहे. सोयरा 1 दिवस राहावं, 2 दिवस राहावं, 3ऱ्या दिवशी पोळ्या खाला की जावाव. तर जायना गेला की सोयरा जड होते. बरं काय? हा, दुकानात उधारी करते त्यानं 400-500 रुपये, तर हा उधारी करून टाकते. म्हणून ऐका, उद्या उद्धव परत जाणार आहे. सोयरा म्हणून उद्धव आपल्या घरी आलेला आहे. त्या उद्धवाला जवळ धरलं नंदराजाने, आणि एक आसन टाकलं, आणि 1 रात्र त्या उद्धवाला आपला कृष्ण समजून आपल्या जवळ ठेवून घेतलं. एवढं प्रेम कोणावर होतं? त्याच्या मुलावर होतं. कोणावर होतं? त्याच्या मुलावर होतं. आता ऐका, आता इथून त्या उद्धवाला इथली कथा संपल्याच्या नंतर उद्धवाला काय केलं? त्या मंगलनं उद्धवा चल म्हणले, थोडंसं गोपीकडे जाऊ. आणि गोपीकडे जाऊ म्हटल्याच्या नंतर या उद्धवाला घेऊन गोपीकडे गेलं. जेव्हा गोपीकडे गेल्याच्या नंतर उद्धवा एका झाडाखाली थांबला होता. बरं का? एका झाडाखाली थांबला होता. ऐका,
कुठं थांबला होता? ओ कुठं? कसं आहे बे, सांगालो तुम्ही ऐकू आल्या म्हणजे तुम्हाला बी लई विचारायला बरोबर वाटणार. मी तिकडं लातूरच्या भागात होतो. खरी घटना आहे बरं का, कमी कमी बारीक आवाज राहतो. तिकडं लातूरच्या भागात कथा होती. सहजासहजी मी कुठं थांबतच नाही. रात्री कोणीतरी आम्हाला नेलं बरं का पाटील जेवण करायला. इकडं मध्ये घर आहे काय मला माहीत नाही. भूक बी तशी खासच लागली होती आणि पुरणपोळीचा बेत बी एवढा खास झाला होता. मग ते गोड खाऊन काय भाकर खाऊ वाटते. काय खाऊ वाटते? भाकर खाऊ वाटते. लय महाराज म्हणते भाकर पिठलं ना. हे असंच आहे का? घरी जाऊन काय खात्या महाराज म्हणल्यावर भाकर पिठलं खातो. काय खात्या म्हणलं? नाही भाकर पिठलं खातो. पुन्हा विचारलं काय पाहिजे? मी म्हणलं भाकर पिठलं पाहिजे. त्यानं म्हणला एवढं भाकर पिठलं खायचा शोक असेल तर महाराज बायकोला सोबत ठेवा म्हणला. कोणाला ताप? देवनी. कोणाला ताप? देवनी. लय भाकर खाऊ वाटलं तर सोबत घेऊन म्हणला. मग तुम्हाला लय बी विचारलं तर कोणतं फट म्हण्या बोलल उगं जायच्या पुढं. 3 वर्ष गोड झाल्यात उगं कशाला हातानं नाक ठेसून घ्यायचं. म्हणून तुम्हाला जर उगा तर तुम्ही झोपू नये म्हणून होय बरं काय. तुम्हाला विचारायचं असं काय नाही. कोणाला डोळा लागते, लय भारी लागते असं बसतच. त्याला वाटते ऐकलाच वाटते असं. एक माणूस कीर्तनात झोपलंय. जाऊ द्या राहू द्या कथा झोपीत चालल्या मी तर काय करू आता. एक माणूस कीर्तनात झोपलंय. कीर्तनात झोपून ते कमरला बांधायची दस्ती राहते का नाही, ते दस्ती धरून वळालंय माझी दस्ती धरून त्यानं वळालंय आणि माझं कीर्तन चालू आहे. मी म्हणालो दस्ती कोण वळालंय म्हणून मागं फिरून पाहिलं. त्यानं मला महाराज चालू द्या. माझं कीर्तन चालू आहे. त्यानं म्हणाला 1.5 मीटर 5 सेंटीमीटर म्हणाला. काय म्हणाला? झोपीचे लय प्रकार राहतात. एक माणूस असं GST मध्ये झोपलाय त्यानं आणि मया पायाला खाजूल आलंय. झोपलाय त्यानं झोपीत मया पायाला खाजूल आलाय. मी म्हणलं माया का पायाला खाजूल आला? त्यानं मला माझं पाय कुठं आहे सांग. आता त्याचं पाय का आम्ही अडकून देऊ का? असला हसू आहे ते पण असलं कधीत हसीनात बरं काही. कीर्तनात चलते, कीर्तनात मोकळं चलते. ऐका लय कीर्तन आहेत यूट्यूबला. तुम्ही घरी गेले की तुम्ही इथली कथा पण टाकलो आम्ही. ऐका यूट्यूबचं नाव जगदंब आहे. परमेश्वर महाराज आवराळकर म्हणले की नाव टाकल्या येते. घरी गेल्यावर मी तिकडं घरी गेल्यावर ऐका. घरी गेली ऐकू नका. ऐका झोपीचे प्रकार असतात. या उद्धवाचा अभिमान नष्ट करण्यासाठी याला घेऊन गोपीकडे गेलं आणि गोपीकडे गेल्याच्या नंतर हा उद्धव एका झाडाखाली थांबलाय. म्हणजे एका वृक्षाखाली थांबलाय. ऐका बरं काय, वृक्षाखाली थांबलाय. वृक्षाखाली थांबलेला उद्धव वृक्षाखाली थांबलेला उद्धव आहे. आणि वृक्षाखाली थांबलेला उद्धव ऐका तो त्या गोपीकडे पाहत असताना त्याचं जे कान आहे ना कान, ते कान त्या झाडाला लागलं. कोणाचं? उद्धवाचं. माझं नाही बरं काय. उद्धवाचं कान जेव्हा झाडाला लागलं त्या झाडातून कृष्ण कृष्ण भजन बाहेर येत होतं. कशातून? झाडातून. आता ऐका उद्धव झाडाखाली थांबलाय आणि उद्धव झाडाखाली थांबल्याच्या नंतर गोपिका त्या उद्धवाला पाहिलेत. ऐका बरं काय, गोपिका उद्धवाला पाहिलेत आणि उद्धवाला पाहून गोपिका काय म्हणतात, काय म्हणतात तेवढ्यामध्ये एक भुंगा येतो. भुंगा म्हणजे काळा. तुमच्याकडे काय म्हणतात? काय घुंगुरटी म्हणतात का? तसं भागाभागात फरक राहते. आमच्याकडे मेल्यावर मारतात त्याला भुंगा म्हणतात. भुंगा म्हणजे काळी घुंगुरटी. ती काळी घुंगुरटी आली
आणि काळी घुंगुरटी येऊन जेव्हा असे अशी करायला लागली काळी घुंगुरटी, तेव्हा या गोपिका पाहिल्या उद्धवाकड आणि घातल्या घुंगुरटीवर आणि बोलल्या कोणाला? उद्धवाला. काय म्हणल्या? असलाच एक काळा होता कृष्ण, असलाच एक काळा कृष्ण होता, त्यांच्यावर आम्ही जीवापाड प्रेम केलंय. तो काळा होता पण त्याच्यावर आम्ही जीवापाड प्रेम केलंय, पण त्या प्रेमाचा बदला म्हणून, त्या प्रेमाचा बदला म्हणून याच काळ्या भुंग्यासारखा असणारा काळा कृष्ण, जसा हा भुंगा धोकेबाज आहे तसा आम्ही त्याच्यावर प्रेम केलंय, त्यानं सुद्धा आम्हाला धोका दिलेला आहे. प्रेम ही जेवढं नाजूक आहे ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीनं विषारी आहे. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं विषारी आहे, विषारी आहे. माणसाला अन्न खाऊ देत नाही, माणसाला पाणी पिऊ देत नाहीये, माणसाला जी सतत सतत सतवते त्याची आठवण. आणि राधा म्हणायला लागल्या, गोपी म्हणायला लागल्या, याच कृष्ण, याच भुंग्याने धोका दिलाय. कारण भुंगा त्याचे जे गुणधर्म आहेत ना, भुंगा काय करतो? आज या ठिकाणी बसलाय, उद्या दुसऱ्या ठिकाणी बसतो. अरे या भुंग्यासारखाच काळा कृष्ण आहे, त्यानं आत्तापर्यंत गोकुळात राहिलाय, आत्तापर्यंत त्या गोपिकावर प्रेम केलाय, आणि आज या गोपिकाचा त्याग करून त्यानं निघून मथुरेला गेलाय. ऐका, उद्धवाने एवढं ऐकलं आणि एवढं ऐकलं उद्धवाचे आहे ना, जे ज्ञानाचा भांडार होता तो पूर्ण भांडार खाली पडला. मग उद्धव पुढे गेलेला आहे. उद्धव पुढे गेल्याच्या नंतर एक राधिका होती, आणि एक राधिका एका दगडावरती चित्र काढीत होती. एका दगडावरती चित्र काढीत होती. त्या दगडावरती चित्र काढीत असताना त्या राधेनं काय केलं? चित्र रंगवलं, पण त्या चित्राला पायच ठेवली नाही. पाय काय केली? त्याचे कट केली. वर काय पाय कट करून टाकली. आणि पाय कट केल्यामुळं या उद्धवाने त्या राधेला विचारलं, ए गोपी, ए गोपी, तू याचे पाय कट का केलीस? त्या गोपीचं उत्तर आहे का? त्या गोपीनं सांगितलं, ज्या कृष्णाला पाय होते, पाय असलेल्या कृष्णावर आम्ही जीव ओवाळून टाकला, त्याच्यावर आम्ही प्रेम केलं, त्याला जीवापाड माया लावली, त्याला पाय होते म्हणून त्यानं निघून गेलाय. त्याला पाय होते म्हणून त्यानं निघून गेलाय, आणि त्याला पाय असल्यामुळे निघून गेलाय. म्हणून या चित्राला जर पाय लावले तर एक दिवस हे चित्तर सुद्धा निघून जाईल, म्हणून पाय त्याचे कट केले. म्हणून पूर्वीपासून म्हणतात, प्रेम हे आंधळं असते, प्रेम हे आंधळं असते. म्हणून साधू संतांनी देवाला काय मागितलंय? प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे.
हे राधे. एकदा टाळ्या वाजव तुमच्यासाठी. लईच हलकी वाजली असं. थोडं जोरात वाजव. म्हणजे टाळी वाजव असं काही नाही. आता काय सांगायचं मला आठवणं झालं म्हणून तोपर्यंत आठवण की मला आणि एकदा वाजवा. ऐका, त्या उद्धवाकडे त्या गोपीनं पाहिलं आणि त्या गोपीने सांगितलं, उद्धवा, अरे उद्धवा, जो कन्हैया आम्हाला सोडून गेलाय ना, त्या सोडून गेलेल्या कन्हैयाला परत तू आणू शकशील का? उद्धवाने सांगितलं, मी काय परत आणू शकणार नाही, पण त्या कृष्णाने एक पत्र पाठवलंय म्हणे आणि ते पत्र तुम्ही वाचून पहा. ऐका, देवानं दिलेलं पत्र होतं. गोपिकाने हातात घेतलं आणि हातात घेतल्याच्या नंतर एकाच मिनिटामध्ये ते संपूर्ण पत्र फाडून टाकून दिलं. फाडून फेकून दिलं आणि उद्धव बाजूला थांबल्याच्या नंतर एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणायला लागली, ए म्हणले, अग गोपी, सांग, कृष्ण इथून गेल्यापासून कधी तुझ्या स्वप्नात आलंय का? त्या गोपीने सांगितलं, कृष्ण माझ्या स्वप्नात दररोज येतोय. तेव्हा जिच्या स्वप्नात देव येत होता तिनं त्या गोपीला विचारलं, सांग, तुझ्या स्वप्नात कधी देव आलाय का? त्या गोपीनं उत्तर दिलं. ती म्हणली, अगं बाई, कृष्ण इथून गेल्यापासून 5 वर्ष झाले, माझा डोळाच कधी लागला नाही. जर मला डोळाच लागला नसेल तर स्वप्न पडायचा प्रश्न नाही, आणि जर स्वप्नच पडत नसेल तर देव स्वप्नात यायची शक्यता नाही. पण मला डोळा लागला नाही. हे संपूर्ण दुःख त्या उद्धवाने ऐकतं आणि उद्धव आलेला आहे आणि उद्धवाला आता जायचं आहे कृष्णाकडे. तर कृष्णाकडे जात असताना त्या उद्धवाला येऊन किती दिवस झाले होते हे मात्र कळालं नव्हतं. येऊन किती दिवस होऊन गेले होते हे मात्र उद्धवाला समजलं नव्हतं. तर उद्धवाला येऊन 6 महिने झाले होते. कळलेच नाही झाले किती दिवस झाले हे उद्धवाला कळले नाही. आणि 6 महिने लोटल्याच्या नंतर उद्धवाला वाटायला लागलं, आता आपण घरी जायचंय, आपण आपल्या मित्राकडे जायचंय, असा उद्धव विचार करतो. आणि उद्धव विचार केल्याच्या नंतर उद्धव हा येते वेळेस रथावर बसून आलेला होता, पण जाताना मात्र आता उद्धवाकडे रथ नाहीये. उद्धव रिकाम्या पायाने गेलेले आणि रिकाम्या पायाने गेल्याच्या नंतर जेव्हा भगवान गोपाल कृष्णाला जाऊन भेटतोय, भेटल्याच्या नंतर कृष्णाने या उद्धवाला विचारलं, अरे म्हणले उद्धवा, सांग माझी माता कशी आहे, सांग माझा पिता कसा आहे, सांग गोपाळ कसे आहेत, सांग गाई कशी आहेत, तुला गोपीने काय सांगितलं सांग. त्यावेळेस या उद्धवाने जे गोपी बोलल्या होत्या, ज्या गायी बोलल्या होत्या आणि जी आई बोलली होती हे सर्व कथन सांगितलं. तो म्हणायला लागला, कृष्णा, अरे तू देव आहेस का कोण आहेस मला माहित नाहीये, पण तू या ठिकाणी आता राहू नकोस, या ठिकाणी आता तू थांबू नकोस. का? कारण तुझ्यासाठी जर गोपिका, गाई, तुझी आई,
तुझा पिता जर तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करत असतील तर वेड्या, अरे काय पडलंय म्हणलं या मथुरेमध्ये, काय पडलं या राजकारणामध्ये. पण पहिल्यांदा त्यानं विचारलं, माझ्या गायी कसे, माझ्या गायी कसे. हे पहा, मुलगी सासरमध्ये असू द्या, पण तिचं अख्खं चित्त कुठं असते तर माहेरामध्ये असते. माहेरामध्ये असतं. उद्धवाने सांगितलं, कन्हैया तुझी इथे गरज नाही रे, तर तू तिकडं जा. कारण का, माणसाचं जीव जिथं लागलेले ना, मन जिथं लागलेलं आहे ना, त्या ठिकाणी जे आनंद प्राप्त होतो, जे आनंद मिळतो, तो आनंद बाकीच्या ठिकाणी कुठे मिळत नाहीये. पतीचं घर कितीही चांगलं असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, तुमचा पती कलेक्टर आहे आणि भाऊ ऊस तोडायला चालाय. पती कलेक्टर आहे आणि भाऊ कुठं चालाय, ऊस तोडायला. मला खरंच सांगा, तुम्हाला खरंच सुख त्या कलेक्टरच्या बिल्डिंग मध्ये वाटते का भावाच्या झोपडीत? कुठं वाटते? भावाच्या झोपडीत वाटते ना. अरे पिंजरा सोने का हुआ तो क्या हुआ, आखिर में वो पंछी के लिए एक पिंजरा ही तो है. पिंजरा सोने का हुआ तो क्या हुआ, आखिर में वो पंछी के लिए एक पिंजरा ही तो है, कोई फूलों की बगीचा तो नहीं. और जो सुख माँ बाप के झोपड़ी में है, वो सुख अपने पति के महल में नहीं. नवऱ्याच्या सोन्याच्या घरात जे सुख मिळत नाही, ते सुख माय बापाच्या झोपडीत मिळते. म्हणून उद्धव सांगायला लागला, कृष्णा तू माय बापाकडे जा. पण देव आले नाहीत. झाले का तयार? आपला बंद करायचा आपण. मग इथे एक कथा होते, संपत्ती. देवाचे अनेक लग्न होतात, अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा आहेत. यशोदा माताला एक आठवण येते, कृष्ण मोठा झाला आणि कृष्णाचं लग्न झालेले आहे असं जेव्हा यशोदेला कळते ना, तेव्हा कृष्ण लहान होता. कृष्ण 3 वर्षाचा होता, 3 वर्षाचा.
आणि ते यशोदा मैयाला विचारला होता, मैया ए मोरी मैया मेरी शादी कब बनाओगी? लेकरू किती वर्षाचं आहे? किती? 1 2 3 ఒకటో రెండు चांगलं जमालं की इकडं मोडू म्हणाले, मोडू आता महाराजाला मोडू म्हणा. 3 वर्षाचं आहे लेकरू, 3 वर्षाचं आहे. आणि आईला विचारते, मैया मेरी शादी कब बनाओगी? यशोदेने विचारलं, लल्ला तो इतना सा है नन्ना और तेरी शादी कैसे बनाएंगे रे? तर कृष्णाने सांगितलं, मैया मैया बाजार में जाएंगे. हाँ बाजार में क्या है? बाजार में जाएंगे. वहां गया सो क्या होता रे? मैया तेरे को मालूम नहीं बाजार में दुल्हन मिलती. अरे बाजार में दुल्हन मिलती? हाँ मैया हाँ. कहाँ रहती रे? बाजार में रहती माँ. मग यशोदेनं ओळखलं, एवढं कार्ट आहे त्यांना. आता लग्न करा म्हणाले, बाजारात बायको मिळते म्हणाले. खरंच मिळते भावली. बरोबर आहे ना? लेकरं आताही भावली मागतात ना आपले. हा जत्रेत गेल्या गेल्या पहिले काय घेऊन दे म्हणलं की भावली घेऊन दे म्हणतात आई म्हणतात ना. त्यानं सांगितलं, मला एक छोटीशी बावली घेऊन दे आणि तिच्यासोबत माझं लग्न लाव. फिर मैया याद रखना, मैया मेरी बात पर याद रखना. जो मेरा भाई है ना बलराम, जो बलराम है ना वो बलराम मेरे औरत को डांटेगा फिर. म्हणजे मया नवऱ्याला भांडल माझा भाऊ म्हणाले. हे माया बायकोला बरं काय, हा उलट व्हायला. हा माझ्या बायकोला कोण भांडल? हा बळीराम दादा भांडल. म्हणून बळीराम दादाला माझ्याकडे येऊ दे नको म्हणलं. आणि माझं लग्न झालंय हे त्याला सांगू सुद्धा नको. लग्न झालंय असं त्याला पत्ता सुद्धा लागू देऊ नको. असं म्हणल्यावर यशोदेला हसू आलं बरं काय. यशोदेला हसू आलं. अरे एवढं पोरग आहे आणि याला काय म्हणावं, असं का बोलत असेल. ही आठवण कधी आली? जेव्हा रुक्मिणी सोबत कृष्णाचं लग्न झालेले आहे असं कळालं ना. कळाल्याच्या नंतर यशोदेला असं वाटलं, अरे आपलं लेकरू लहान असताना लग्न कर असं म्हणालं होतं. पण माझं दुर्दैव आहे, माझं खरंच दुर्दैव आहे का लेकराच्या डोक्यावरती अक्षदा टाकायचे सुद्धा माझ्या नशिबात नव्हते. म्हणून लई म्हातारे माणसं म्हणतात. आता ह्याच्यात काय राहिलं नाही. आमदा उरकून हा लगेच करून टाकावं म्हणतात. यावर्षी होऊन गेलं, पिढ्या गेली. मायबापाच्या डोळ्याच्या देखत झालं की समाधान वाटते असं म्हणतात ना. असं यशोदा मातेला एक त्या कन्हैयाची आठवण येऊ लागली. आणि त्या कन्हैयाच्या आठवणीमध्ये यशोदा माता परेशान झालेली आहे. आणि ती परेशान झालेली यशोदा माता आता इकडं देव आहे, त्यांचे लग्न झाले आणि अनेकाला मारल्याच्या नंतर त्याला आठवण आली. सतत आठवण येत होती ती आपल्या बालपणाच्या मित्राची. तो मित्र म्हणजे सुदामा आहे. पात्र तयार झालेले सुदामा आणि कृष्णाचं. ते पात्र आल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटामध्येच कथा संपवायची. पण फक्त या कथेतलं एक वर्म तुम्हाला सांगतो आणि कथा संपितो ऐका. अख्खं जग म्हणतंय सुदाम देवाने कृष्णाचे पोहे काय खाले. कृष्णाचे जे चणे आहेत ना गुरुमाईने दिलेले खाऊन टाकले. बरोबर आहे. कृष्णाला दिले का नाही. थंडी वाजत होती आणि त्या थंडीच्या काळामध्ये कृष्णाने काय केलं, सुदाम्याने काय केलं, कृष्णाचे चणे खाऊन टाकले. म्हणजे एक मित्र दुसऱ्या मित्राला
गद्दार झाला म्हणा किंवा बैमान झाला, आपल्याला असंच माहित आहे. आता थोडं ऐका. सुदामाने थंडी वाजत होती म्हणून चणे खाले नाहीत. एक चणे खाल्याच्या नंतर आपलंच पोट भरल म्हणून चणे खाले नाहीत. दोन, किंवा कृष्ण आता आपल्याकडे पाहत नाही म्हणून आपण चोरी करून त्याचे पोहे खावावं, चणे खावावं, ह्या हेतूने चणे खाले नाहीत. दोन, मित्र जीवनात असावा तर काशी शिवासारखा असावा, मित्र जीवनात असावा तर तानाजी मालुसरे सारखा असावा. अरे